काल संजय राऊतांनी काय म्हटलं हे आपण ऐकलंच असाल, की आपली जी खतखत आहे यासाठी मातोश्रीची दारं ही उघडी आहेत. जे खतखत तुमची आहे तीच खतखत त्यांनी देखील व्यक्त केली होती आणि त्यामुळेच 2.5 वर्षाचा कालावधी ओलांडला. आपण तो मोठा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंबरोबर बाहेर देखील पडलात. आता भाजप थेट शिवसेनेचंच मुंडकं उडवायला निघालेलं आहे हे देखील कालचं आपलं वक्तव्य आहे. 2029च्या निवडणुकीची ही तयारी म्हणायची का भाजपची? नाही, कसं आहे, आज तर काही आपल्याला बोलणं शक्य होणार नाही, कारण की आमचे वरिष्ठ नेते, आमचे पक्षप्रमुख जे आहे ते सन्माननीय आज एकनाथ शिंदे साहेबांचा जो निर्णय राहील तो आमच्यासाठी अंतिम असतो. कारण की आमचे पक्षाचे प्रमुख आहेत आणि प्रमुख असल्या कारणाने त्यांच्या भविष्यामध्ये जे ते आदेश देतील, विलिनीकरण करायचं का एकत्रित राहायचं का गळाभेट करायची का त्यांना होणारा त्रास आम्हाला, याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घेण्याचा अधिकार नाही आहे. हे सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहे. आम्ही त्यांच्या विश्वासावरच हे सरकारमध्ये बदल केला आणि जे काही लास्टमध्ये आम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं असेल तर आम्हाला जरूर शिक्षा मिळेल. आम्ही चांगलं काम केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाचाही मूल्यमापन करायला पाहिजे, इतकीच आम्हाला या माध्यमातून त्यांना बोलायचं होतं आणि ते मी बोललो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.